अमरावती महानगरपालिकेची प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात आली असून काल रात्री नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर सचिन भेंडे यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दोन्ही लोकप्रतिनिधींना मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांना यशस्वी आणि लोकाभिमुख कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। अमरावती महानगरपालिकेच्या नव्या नेतृत्वाकडून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। जनसमर्थन न्यूज अमरावती। महानगरपालिकेचा संपन्न झाला आणि या पदग्रहण समारंभाच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये अमरावती शहराला अपेक्षित विकास देण्याकरता आम्ही संकल्पित आहोत। निवडणुकीच्या काळात जे वचन आम्ही अमरावती जनतेला दिले आहे ते वचन पूर्ण करण्याकरता आणि वचनपूर्ती करण्याकरता आम्ही योजना नियोजन करणार आहोत आणि जे नियोजन आम्ही करू त्याकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मोदीचं सरकार देवेंद्रचं सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीच्या विकासाचा आम्ही ब्लूप्रिंट तयार करून जनतेला अपेक्षित अमरावती शहर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आणि हा आज आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमातून माननीय महापौर आणि उपमहापौर यांनी आज पदग्रहण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहे आणि सरकार हे पूर्ण पाठीशी आहे। आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माननीय स्वाभिमान पक्षाचे आमचे सर्व नेते आणि रवी राणाजी या ठिकाणी आहेत। आज संजय खोडकेजी श्रद्धांजली कार्यक्रमाची जबाबदारी असल्यामुळं त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं आम्हाला महायुतीला ज्या ज्या पक्षाने मदत केली आहे भाजपा स्वाभिमान पक्षाने स्वाभिमान युवा पक्ष आणि शिवसेना आणि मान्य अजितदादाच्या पक्षाचे आमचे खोडके साहेब या सर्वांनी मिळून आम्ही आता अमरावतीच्या विकासाला महायुती प्रचंड मजबूत करेल आणि अमरावतीचा पूर्ण विकास करण्याची योजना आम्ही तयार ना आम्ही मागितला त्यांनी कसा दिलाय माहिती नाही, त्यांनी का दिलाय माहिती नाही। शेवटी त्यांच्याकडे कोणी गेलं नाही, त्यांच्याशी आमची काही चर्चा नाही। त्यांनी वर हात का केला हे आम्हाला कळलं नाही, पण आम्हाला त्याची गरजही नव्हती। आमच्याकडे पूर्ण संख्याबळ होतं पण त्यांनी हात वर केला हे आमच्याकडे सदस्यांनी, तर आमचा काही दोष नाही। जे काही माझ्याकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं कुणीही एमआयएमच्या संपर्कात राहू शकत नाही। आम्हाला कोणी त्यांना फोन सुद्धा आम्ही करू शकत नाही। त्यांच्या भूमिका वेगळ्या आहे, त्यांचे विचार वेगळे आहे, आमचे विचार वेगळे आहे। आम्ही विचाराची लढाई आहे। त्यामुळं त्या एका सदस्याने एमआयएमच्या का हात वर केला हे आम्हाला माहिती नाही, पण मला वाटतं त्यांनी करायला नको होता।